श्री स्वामी समर्थ. स्वामी मंडळी, स्वामी भक्त हो, संतवाणी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा, भरभराटीचा, सुखाचा आणि आध्यात्मिक जावो ही स्वामीचरणी प्रार्थना आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक वेगळ्या विषयाला सुरुवात करणार आहे. तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर बेल आयकॉनची घंटी दाबा, म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला बनवले की नोटिफिकेशन मिळत राहील आणि एकही व्हिडिओ तुमचा महत्त्वाचा मिस होणार नाही. बघा, आता 12 ऑगस्ट बुधवार या दिवशी आलेली आहे आषाढ अमावस्या. आषाढ अमावस्या म्हणजे या दिवशी आषाढ महिन्याची समाप्ती होऊन पवित्र अशा महिन्याची सुरुवात होते. या आषाढ अमावस्येला दीप अमावस्या या नावाने सुद्धा ओळखले जाते. तसेच गटारी अमावस्या म्हणजेच गतहारी अमावस्यासुद्धा असं ओळखलं जातं. कारण या आषाढी अमावस्येच्या दिवशी दीपपूजन केलं जातं. आपल्या घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्याची पूजा केली जाते. कारण बघा, पुढे लगेच श्रावण महिना सुरू होत असतो आणि श्रावण महिन्यानंतर सर्व सणवार जे आहेत तर ते आपल्याला येत असतात. त्यामुळे या सर्व सणांची सुरुवात, पूजा ही आपण दिव्यांच्या साक्षीने करत असतो. म्हणून हे जे दिवे आहेत तर ते आषाढ अमावस्येला धुतले जातात, स्वच्छ केले जातात आणि त्यांची पूजा केली जाते. आता प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येते आणि प्रत्येक अमावस्याचे महत्त्व हे वेगवेगळे आहे. आपण या दीप अमावस्येच्या दिवशी जे दिवे प्रज्वलित करत असतो तर त्या दिव्यांच्या प्रकाशाने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते. आपल्या घरात अखंड स्वरूपात वास करत असते. आपल्या घरातील ज्या काही पैशांच्या समस्या आहेत तर त्या दूर करत असते आणि आपल्या घराची भरभराट होते. आणि म्हणूनच या दिवशी प्रत्येकाने आपल्या घरात असणारे सर्व दिवे स्वच्छ करून सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पेटवून तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत, दिव्याची पूजा करायची आहे. ही दीप अमावस्या जी आहे तर ती तुम्हाला साजरी करायची आहे अशा पद्धतीने. या दीप अमावस्येचा प्रारंभ हा 11 ऑगस्टला रात्री 1:53 होणार आहे आणि अमावस्येची समाप्ती हे दुसऱ्या दिवशी बुधवारी 12 ऑगस्टला रात्री 11:06 होणार आहे. उदय तिथीनुसार ही अमावस्या 12 ऑगस्टला साजरी केली जाणार आहे. या अमावस्येच्या दिवशी आपण काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या तर त्या जास्त प्रभावी ठरत असतात. पण या दिवशी आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे वाईट दुष्परिणाम हे देखील आपल्याला भोगावे लागत असतात. भरपूर वेळा काय होतं की आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात. अगदी आपण जाणून बुजून या चुका करत नाही, पण या चुका झाल्यानंतर आपण जे काही पूजा करतो, जे काही सेवा करतो तर ते आपल्या सेवेचं आपल्याला पाहिजे तसं फळ जे आहे तर ते मिळत नाही. या उलट काय होतं माहीत आहे का, तर त्याचे दुष्परिणाम आहेत तर ते आपल्याला भोगावे लागतात. आता 12 ऑगस्टला दीप अमावस्या आहे, त्यामुळे प्रत्येक घरामध्ये दिव्याची पूजा ही केली जाणार आहे, केली जाते. तर ती कशी करायची बघा, वास्तुशास्त्रानुसार राहुकाळामध्ये कोणतीही पूजा जी आहे ती चुकूनही करायची नाही. जर तुम्ही या 2 तासाच्या राहुकाळामध्ये दिव्यांची पूजा केली तर त्या पूजेचं कोणतेही फळ हे तुम्हाला मिळणार नाही. या उलट त्याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते भोगावे लागतील. आता बुधवारी 12 ऑगस्टला दिव्यांची पूजा करण्यासाठी कोणता शुभ मुहूर्त असणार आहे, कोणत्या वेळेमध्ये पूजा करायची आहे, तसेच कोणत्या नियमांचे पालन करायचे आहे. काही भाज्या आहेत ज्या त्या चुकूनही आपल्याला या दिवशी बनवायच्या नाहीत. तसेच आपल्या कोणी कितीही आग्रह केला तर एक पदार्थ जो आहे तो पदार्थ चुकूनही खायचा नाही. जर आपण हा पदार्थ या दिवशी खाल्ला तर आपल्या आयुष्यामध्ये अडचणी, संकटे, अडथळे सुरू होतात. तर या आषाढ दीप अमावस्येच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये, काय करू नये, दिव्यांची पूजा कोणत्या 2 तासाच्या राहुकाळामध्ये करू नये, पूजेचा शुभ मुहूर्त कोणता असणार आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा. तर बघा, नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला बेल आयकॉनची घंटी आहे ती प्रेस करायची आहे. जेव्हा कधी नवीन व्हिडिओ बनवले जातील ते तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात अगोदर तुम्हाला ते व्हिडिओ मिळतील. बघा, आता या दिवशी बघा दीप अमावस्या आहे 12 ऑगस्टला आणि दुसऱ्या दिवशी लगेच श्रावण महिना सुरू होणार आहे. तर या दिवशी अनेक स्त्रिया काही वस्तूंची खरेदी करत असतात.
पण आपल्याला या आषाढ अमावस्येच्या दिवशी अशा काही वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे, तर त्या वस्तूंची खरेदी चुकूनही तुम्ही करू नका. त्यामध्ये पहिली वस्तू आहे ती म्हणजे मीठ. या दिवशी आपल्याला मिठाची खरेदी करायची नाही. झाडू देखील या दिवशी खरेदी करू नका. पुढं आहे लोखंडाच्या वस्तू तुम्हाला घ्यायच्या असतील तर त्यासुद्धा या दिवशी खरेदी करू नका. त्याचबरोबर तेल किंवा पीठ तुमच्या घरातलं संपलेलं असेल तर ते सुद्धा या दिवशी विकत आणू नका. कारण बघा, आपण या वस्तू जर खरेदी केल्या तर आपल्याला आपल्या पितरांना समर्पित होतात. कारण अमावस्या दिवस हा आपल्या पूर्वजांना समर्पित असतो आणि आषाढ अमावस्या ही आपल्या पितरांनाच समर्पित असते. म्हणून ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या वस्तूंची खरेदी आपल्याला या आषाढ अमावस्ये दिवशी आवर्जून टाळायची आहे. त्याचबरोबर या अमावस्येच्या दिवशी तेलाने मालिश करू नये असं सुद्धा म्हटलं जातं. ज्या घरामध्ये लहान व्यक्ती असेल किंवा मोठी व्यक्ती असेल तर यांची या दिवशी तेलाने मालिश जी आहे तर ती अजिबात करू नये. याचा थेट संबंध हा पितरांशी जोडला गेलेला आहे. आणि बघा, अमावस्या हा चंद्राच्या संक्रमणाचा काळ मानला जातो. या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा संचार अधिक असतो. तसेच सूर्य संक्रमणाच्या काळातही नकारात्मकता वाढलेली असते. या सर्व कारणांसाठी या दिवशी तेलाने मालिश करू नये. त्याचबरोबर आषाढ अमावस्येच्या दिवशी एक गोष्ट सर्वांनी आवर्जून लक्षात ठेवायची आहे. जर या दिवशी तुम्हाला कोणीही एखादी वस्तू खायला दिली तर ती चुकूनही खाऊ नका. शक्यतो ज्या काही सफेद रंगाच्या वस्तू असतात, मग पांढऱ्या रंगाची मिठाई असेल, खीर असेल किंवा पांढऱ्या रंगाचा कोणताही पदार्थ असेल, पेढा असेल, तर तो अजिबात खाऊ नका. अनोळखी व्यक्ती असेल किंवा तुमची एखादी ओळखीची व्यक्ती असेल तरीसुद्धा तुम्हाला पांढऱ्या रंगाच्या मिठाईचं जे सेवन आहे तर ते या दिवशी बाहेरच्या व्यक्तीकडून अजिबात करायचं नाही. कारण या दिवशी तांत्रिक क्रिया ज्या आहेत तर त्या खूप मोठ्या प्रमाणात केल्या जातात आणि बऱ्याच वेळा आपले जे मित्र असतात तर तेच आपले शत्रू असतात. अनेक जणांना आपली प्रगती देखील झालेली भगवत नसते. तर अशा लोकांपासून आपलं संरक्षण व्हावं यासाठी आपल्याला पांढऱ्या रंगाच्या मिठाईचे सेवन जे आहे तर ते अजिबात करायचं नाही. ही गोष्ट तुमच्या घरातील लहान मुलांनासुद्धा सांगून ठेवायची आहे. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला घरातून जे मीठ आहे तर ते कोणत्याही कोणालाही उसणं द्यायचं नाही. कारण मीठ हे लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील मीठ जे आहे तर ते अजिबात कोणाला द्यायचं नाही. तसेच या दिवशी पैशांची देवाणघेवाणसुद्धा अजिबात करायची नाही. कोणतेही कर्ज घेऊ नका किंवा कोणालाही पैसे उधार देऊ नका. कारण कोणाकडूनही उधार पैसे घेऊ नका. या दोन गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला प्रामुख्याने टाळायच्या आहेत. त्याचबरोबर या अमावस्येच्या दिवशी कुठेही लांब प्रवास करू नका. जर प्रवासाची खूप जास्त तुम्हाला गरज असेल तर सर्वप्रथम मारुतीला एक नारळ फोडायचा आहे. मारुतीला प्रार्थना करून मगच तुम्हाला दूरचा प्रवास जो आहे तर तो करायचा आहे. शक्यतो अमावस्येच्या दिवशी जास्त लांबचा प्रवास हा आवर्जून टाळावा. पण खूप जास्त गरज असेल तर तुम्ही सर्वप्रथम मारुतीला नारळ फोडून तो प्रवास सुरू करावा. आता आपण बघूया की या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आहे आणि कोणत्या वेळेत आपल्याला दिव्यांची पूजा ही करायची नाही. तर पहा, दीप अमावस्या ही संपूर्ण दिवसभर आणि रात्री 11 वाजेपर्यंत असणार आहे. आपण प्रत्येक जण आपापल्या वेळेनुसार दिव्यांची पूजा करत असतो. बरेच जण सकाळीच पूजा करतात, काही जण दुपारी करतात किंवा बरेच जण संध्याकाळी करत असतात. पण या दीप अमावस्येला पूजा करण्याची जी शुभ वेळ आहे तर ती सायंकाळीच असते. सायंकाळी अंधार पडतो आणि जेव्हा ह्या आपण दिवे प्रज्वलित करतो तेव्हा त्या दिव्यांचा लख्ख प्रकाश पडतो आणि आपल्या घराची भरभराट होते. म्हणून जर तुम्हाला शक्य झालं तर संध्याकाळीच आपल्या दीपपूजन ते आपल्याला आपल्या घरामध्ये करायचं आहे. आता दीपपूजन करण्यासाठी 2 शुभ मुहूर्त सांगितलेले आहेत. जर तुम्हाला संध्याकाळी पूजा करायला वेळ जर नसेल तर तुम्ही सकाळी देखील पूजा करू शकता. बघा, 6:30 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत एक शुभ मुहूर्त आहे. तर या काळामध्ये तुम्ही दिव्यांची पूजा करू शकता. आणि जर तुम्ही संध्याकाळी पूजा करणार असाल तर संध्याकाळी सुद्धा एक शुभ मुहूर्त आहे. तर संध्याकाळचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो प्रदोष काळापासून म्हणजेच 6:50 ते रात्री 8:20 असणार आहे. या वेळेमध्ये तुम्ही संध्याकाळी दिव्यांचे पूजन जे आहे तर ते
करू शकता. आणि पिंपळाच्या झाडाजवळ जर या वेळेमध्ये तुम्ही दिवा लावला तर अतिशय चांगलं होईल, अतिशय उत्तम होईल. आपल्याला राहू काळामध्ये चुकूनही दीपपूजन आहे ते करायचं नाही. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार दररोज 9 मिनिटांचा काळ हा राहू काळ असतो. हा राहू काळ छायाग्रहाच्या प्रभावामुळे अशुभ मानला जातो. यावेळी कोणतीही पूजा शुभ कार्य केल्याने त्यात अडथळे अपयश येण्याची शक्यता असते. कारण या 1.5 तासांच्या काळात वातावरणात नकारात्मक ऊर्जाही वाढलेली असते. म्हणून आपण केलेली पूजेची किंवा सेवेचे आपल्याला कोणतेच फळ जे आहे तर ते मिळत नाही. या व्यतिरिक्त त्याचे वाईट दुष्परिणाम आहेत तर ते आपल्याला भोगावे लागतात. तर 12 ऑगस्टला आषाढ अमावस्येच्या दिवशी राहुकाळ जो आहे तर तो दुपारी 12:35 सुरू होणार आहे आणि दुपारी 2:10 असणार आहे. तर या वेळेत आपल्याला कोणत्याही प्रकारची पूजा किंवा दीपपूजन हे अजिबात करायचे नाही. मी तर सांगेल या 1.5 तासाच्या काळामध्ये तुम्ही दिव्यांची स्वच्छतासुद्धा करू नका. हा राहू काळ संपल्यानंतर तुम्ही दिव्यांची स्वच्छता करू शकता. नंतर तुम्ही सांगितल्याप्रमाणे सायंकाळी जो मुहूर्त आहे मी तुम्हाला सांगितलं तर त्या शुभ मुहूर्तावर तुम्ही दिव्यांची पूजा जी आहे तर ती करू शकता. त्याचबरोबर या दिवशी कणकेच्या दिव्यांचं खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे. आपल्या घरातील दिव्यांसोबतच प्रत्येकाने कणकेचे 5 तरी दिवे बनवायचे आहेत किंवा तुम्ही 11 देखील बनवू शकता. हे गोड कणकेचे दिवे बनवायचे आहेत आणि यानंतर दिव्यामध्ये तूप किंवा तेल घालून ते प्रज्वलित करायचं आहेत. आपल्या घरातील देवांना त्या दिव्यांनी ओवाळून घ्यायचं आहे. जे दिवे आपण धुवून काढलेत तर ते सुद्धा प्रज्वलित करून या कणकेच्या दिव्यांनी त्यांना ओवाळायचं आहे. यानंतर आपल्या घरातील जी वंशांची दिवे आहेत म्हणजे आपली मुलं बाळं आहेत त्यांनासुद्धा या दिव्याने ओवाळायचं आहे. या दिवशी मुलांचं औक्षण जे आहे तर ते केलंच पाहिजे. ते खूप जास्त शुभ मानलं जातं. या दिवशी कणकेच्या दिव्यांनी मुलांचं औक्षण केल्यानं मुलांची इडापिडा किंवा काही अडचणी असतील तर त्या दूर होतात आणि त्यांना उत्तम आरोग्य प्राप्त होतं. त्यांच्यावर कोणतेही संकट जे आहे तर ते येत नाही. या दिवशी काळजीने आपल्या मुलांवर हात उचलायचा नाही. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आपल्या मुलांना अपशब्द हे आहेत तर ते सुद्धा बोलायचे नाहीत. कारण या दिवशी दीपपूजनाची अमावस्या आहे. लेकरा बाळांवरून ओवाळून ही अमावस्या आपण साजरी करत असतो. म्हणून महिलांनो चुकूनही मुलांवरती हात उगारू नका. त्यांना प्रत्येक गोष्ट जी आहे तर ती प्रेमाने सांगा. नक्कीच मुलं ऐकतील. तसेच या दिवशी स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून जर तुम्हाला पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य झालं नाही तर ते स्नान तुम्ही घरी करू शकता. त्यासाठी घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल, काळे तीळ आणि हळद टाकून तुम्ही स्नान करा. यामुळे नक्कीच तुम्हाला पवित्र तीर्थक्षेत्री स्नान केल्याचे पुण्य मिळेल. तुमचे शरीर मन हे शुद्ध आणि पवित्र होईल. तसेच या दिवशी चुकूनही वांग्याचं सेवन करू नका. मसूर डाळीचे सेवनसुद्धा या दिवशी करायचं नाही. तुम्ही मुळा आणि दुधी भोपळा जो आहे तर त्याचे सेवनसुद्धा या दिवशी केलं जात नाही. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती आता मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून. त्यामुळे व्हिडिओ आवडला, माहिती आवडली तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनची घंटी दाबा. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर बेल आयकॉनची घंटी दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जाता कमेंट करा. हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.